प्रथमतः भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी आभारी. पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे, सोबतच या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवाभाऊ, प्रांताध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, जिल्हाध्यक्ष राजेशजी पाटील साहेब, संजीवजी नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब आणि समस्त माझे सर्व नगरसेवक आणि समस्त ह्या शहरातील नागरिक आणि सहकारी यांचा या ठिकाणी मी फार मनापासून आभारी आहे. जी काही ह्या ठिकाणी उपमहापौर पदाची जी काही जबाबदारी आलेली आहे, ही जबाबदारी ह्या शहराच्या विकासासाठी आणि जी काही भारतीय जनता पक्षाने जो काही या ठिकाणी वचन दिलेलं आहे, पूर्ण या शहराप्रती भारतीय जनता पक्षाने कॉमन वचननामा दिलेला आहे आणि प्रत्येक नगरसेवकाने देखील आपला वचननामा दिलेला आहे. त्या वचननाम्याची वचनपूर्ती ही ध्येयपूर्ती करण्यासाठी नाईक साहेबांच्या नेतृत्वात आम्ही कटिबद्ध राहू. ठाणा सभागृहाचा तुमच्याकडे मायक्रो अभ्यास आहे. समोर आज शिवसेना आहे, ती तुमची राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सहभागी मित्र आहेत सत्तेमध्ये. तर त्या अनुषंगाने आम्हाला संघर्ष बघायला भेटेल का मैत्रीपूर्ण संबंध बघायला भेटेल सभागृहात? आता सभागृहात ते कसं वागतात त्याच्यावर आहे ना, कारण केंद्रात सोबत आहोत, राज्यात सोबत आहोत. आता सभागृहात त्यांनी कसं वागावं त्याप्रमाणे आम्ही शहराच्या विकासासोबत असेल तर सोबत, आणि जे विकास सोबत नसतील ते त्यांच्याशिवाय. जशी उत्तर भेटेल असं जसं तसं विचारांची लढाई आहे. ही विचार कोणासाठी आहे? शहराच्या विकासासाठी. जे नाईक साहेबांनी ध्यास घेतलेला आहे तो ध्यासपूर्तीसाठी आहे. जसं तसा विषय नाही आहे. ते कसे आहेत ते त्यांच्या परीने. आम्ही नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिस्तबद्ध म्हणून त्या ठिकाणी विचारांची लढाई विचारांसोबतच करू आणि त्यासोबतच आम्ही या शहराच्या विकासासाठीच करू. त्याचसोबत हे शहराचा जो आपण डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणतो, त्याचसोबत सोशली डेव्हलपमेंटसुद्धा या ठिकाणी होईल आणि ते नाईक साहेबांच्या नेतृत्वावर. दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत, विशेषतः बेलापूर विधानसभेच्या आमदार मंडळी मात्र यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही पुढे काम करत आहात. दोन्ही आमदार आमचेच आहेत ना, त्याचं वादच नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली करणार ना. आणि आमचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत, त्यांचे देखील नेतृत्व आहे. त्यांचं अभिनंदन.